नमस्कार. 70 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवारांचा वाद चांगलाच पेटलाय. शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यांनी अजित पवारांविरोधात बारामतीत शेडू ठोकत हल्लाबोल केला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. शिवतारे यांच्या निर्णयाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात ठिणगी पडली आहे. विजय शिवतारे कोण, त्याचा अवका काय, त्याची लायकी काय हे अजित पवारांना दाखवतोच, असे शिवतारे म्हणाले आहेत. दरम्यान बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. भेटीनंतर शिवतारे म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीये, त्यांना मला युती धर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे. मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत, युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरुद्ध जनता आहे. त्याचबरोबर आपण महायुतीत आहोत, त्यामुळे युती धर्म पाळावाच लागेल. अजित पवार हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभवाने धनी नको व्हायला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. आपली भूमिका 1-2 दिवसात जाहीर करू, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान सुनेत्रा अजित पवारांचा बारामतीतून पराभव होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे विजय शिवतारे यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर अजित पवारांना बारामती लोकसभा निवडणूक 2024 सोपी जाईल असे दिसत नाही. अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, राहुल कुल, संजय जगताप आणि चुलते शरद पवार असणार आहेत. आघाडीत धर्म, युती धर्म या बोलायच्या गोष्टी असतात, पाळायच्या नसतात. हे याआधी राजकारण्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झाले. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची असेल. ही निवडणूक काटेकी टक्कर सोबत एकमेकांचा काटा काढण्याची पण असणार आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.